जॉबच्या जॉब हबमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत जिथे इंजिनिअरिंगचं कौशल्य आणि देशसेवेचा अभिमान एकत्र येतात. जरा विचार करा, आपलं ज्ञान फक्त सिमेंट कॉन्क्रीटच्या इमारतींसाठी नाही तर देशाच्या संरक्षणाची एक मजबूत भिंत उभारण्यासाठी वापरायचंय. ही नेमकी संधी काय आहे हे समजून घेण्यासाठी आमच्यासोबत शेवटपर्यंत राहा. हो, ही फक्त एक 9 ते 5 ची नोकरी नाहीये, तर सिव्हिल इंजिनियर्ससाठी हे एक प्रकारचं आव्हान आहे, एक मिशन. इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स म्हणजे आपलं ITBP सीमेवर देशाच्या सुरक्षेसाठी आपलं इंजिनिअरिंगचं ज्ञान वापरण्याची एक भन्नाट संधी देत आहे. चला तर मग या संधीचा प्रत्येक पैलू आपण नीट समजून घेऊया. आज आपण बघणार आहोत की यासाठी कोण पात्र आहे, पगार किती मिळणार, निवड कशी होणार आणि अर्ज कधी आणि कसा करायचा, सगळं काही. चला सुरुवात करूया. तर आपण बोलतोय असिस्टंट कमांडंट म्हणजेच इंजिनियर या पदाबद्दल. आणि विभाग कोणता? तर देशाच्या सगळ्यात आव्हानात्मक सीमांचं रक्षण करणारा इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स. हे फक्त एक पद नाही तर एक प्रचंड मोठी जबाबदारी आणि तितकाच मोठा सन्मान आहे. स्क्रीनवर बघा, ही आहे या भरतीची ओळख. विभाग आहे ITBP, पद आहे असिस्टंट कमांडंट इंजिनियर आणि अर्ज फक्त ऑनलाईन करता येणार आहे. एक मिनिट, पण जागा फक्त 6? अरे देवा, म्हणजे स्पर्धा तर खूपच तगडी असणार. एवढ्या मोठ्या पदासाठी फक्त 6 जागा का? अगदी बरोबर मुद्दा पकडलाय. जागा कमी आहेत कारण त्यांना फक्त डिग्रीवाला इंजिनियर नकोय. त्यांना देशासाठी सर्वोत्तम, सर्वात कणखर आणि हुशार लीडर्स हवेत. म्हणूनच तर ही निवड प्रक्रिया इतकी खास आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या खास संधीसाठी कोण पात्र आहे? ITBP नक्की काय शोधत आहे? चला हे निकष तपासून पाहूया. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम तो म्हणजे शिक्षण. या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी असणं हे अनिवार्य आहे. यात कुठलीही सूट किंवा तडजोड नाही. आता वयाबद्दल बोलूया. 20 मे 2026 या तारखेला खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचं वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावं. पण थांबा, इथे एक चांगली बातमी आहे. OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा 33 वर्षांपर्यंत आहे, तर SC आणि ST उमेदवारांसाठी ती तब्बल 35 वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. म्हणजे तयारीसाठी अधिक वेळ आणि संधी, जे खूप महत्त्वाचं आहे. बरं, आता अर्ज शुल्कावर एक नजर टाकू. जनरल, OBC आणि EWS उमेदवारांसाठी 400 रुपये शुल्क आहे. पण खरी महत्वाची गोष्ट ऐका, महिला, माजी सैनिक आणि SC ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज पूर्णपणे विनामूल्य आहे, म्हणजे 0 रुपये. याचा अर्थ जास्तीत जास्त पात्र उमेदवार या मोठ्या संधीसाठी अर्ज करू शकतात. हो, प्रत्येक मोठ्या आव्हानासोबत एक मोठं बक्षीसही येतं. आता आपण त्या बक्षिसाबद्दल बोलूया. म्हणजे ह्या पदासोबत मिळणारा पगार, तो सन्मान आणि ती प्रतिष्ठा. देशसेवेचं समाधान तर आहेच, पण सोबत आर्थिक स्थैर्यसुद्धा आहे. हो, या पदासाठी थेट लेव्हल 10 पे मॅट्रिक्स लागू आहे. म्हणजे काय, तर सुरुवातीपासूनच एक दमदार पगार आणि करिअरमध्ये वाढीची पूर्ण खात्री. पहिलं पाऊलच 56,100 रुपयांच्या बेसिक पेने सुरू होतं, जे पुढे जाऊन 1,77,500 रुपयांपर्यंत पोहोचू शकतं. हो, बरोबर ऐकलंय. 56,100 रुपये. आणि लक्षात घ्या, हा फक्त बेसिक पगार आहे. याच्यावर महागाई भत्ता, घरभाडं आणि इतर अनेक भत्ते वेगळेच. करिअरची अशी सुरुवात म्हणजे एकदम स्वप्नवतच. वाह, पगार आणि सन्मान सगळं एकदम जबरदस्त आहे. पण थांबा, हे सगळं मिळवण्यासाठी काहीतरी मोठी परीक्षा द्यावी लागणारच, नाही का? एवढा पगार आणि एवढा मान मिळवणं इतकं सोपं नसतं. तर मग सांगा, काय आहे ती परीक्षा? अगदी बरोबर. चला तर मग आता त्या आव्हानात्मक निवड प्रक्रियेबद्दलच बोलूया. होस्ट 1. जसं आत्ताच बोलणं झालं, हा मार्ग अजिबात सोपा नाही. ही निवड प्रक्रिया म्हणजे एक प्रकारची अग्निपरीक्षाच आहे, जिथे तुमच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक सगळ्याच क्षमतांची कसोटी लागते. ही निवड प्रक्रिया एकूण 6 टप्प्यांत विभागलेली आहे. सुरुवात होते शारीरिक चाचणीने, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि फिजिकल एफिशियन्सी टेस्ट. म्हणजे तुमचं शरीर किती मजबूत आणि तंदुरुस्त आहे हे इथे तपासलं जातं. अच्छा, म्हणजे फक्त डोकं चालून नाही चालणार, मैदानात घाम गाळण्याची ताकदही हवी. आणि यानंतर येते लेखी परीक्षा, जिथे तुमच्या ज्ञानाची आणि बुद्धीची खरी कसोटी लागते. अगदी बरोबर. आणि हे 2 मोठे अडथळे पार केल्यावर कागदपत्र पडताळणी, मग व्यक्तिमत्व तपासणारी मुलाखत आणि शेवटी सविस्तर वैद्यकीय तपासणी. एक टप्पा पार करणं बंधनकारक आहे. म्हणजे खरंच ही प्रक्रिया एक अशा योद्ध्याची निवड करते जो प्रत्येक आघाडीवर लढण्यासाठी तयार असेल.
तर मग जर ही अग्निपरीक्षा देण्यासाठी मन तयार असेल तर पुढची माहिती आता सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. वेळ निघून जायच्या आत अर्ज कधी आणि कसा करायचा ते पटकन जाणून घेऊया. सगळ्यांनी लक्ष द्या. अर्ज प्रक्रिया 21 एप्रिल 2026ला सुरू झालेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 20 मे 2026. ही तारीख तुमच्या कॅलेंडरवर आत्ताच्या आत्ता नोंदवून ठेवा. शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. आणि अर्ज करण्यासाठी किंवा संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी कुठे जायचं हा विचार करत असाल तर या महत्त्वाच्या लिंक्स तुमच्यासाठीच आहेत. या तुम्हाला थेट अधिकृत वेबसाईटवर घेऊन जातील. चला तर मग आजच्या चर्चेतले महत्त्वाचे मुद्दे एका दमात पुन्हा पाहूया. पद आहे ITBPमध्ये असिस्टंट कमांडंट इंजिनियर. पात्रता सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी. सुरुवातीचा पगार महिना 56,100 रुपये. शेवटची तारीख 20 मे 2026 आणि निवड प्रक्रिया 6 कठीण टप्प्यांची. तर आता खरा प्रश्न उरतो तो हा की आपलं इंजिनिअरिंगचं ज्ञान देशाच्या सेवेसाठी वापरायचं आहे का? या संधीचं सोनं करण्याची तयारी आहे का? यावर नक्की विचार करा. आज जॉबच्या जॉब हबवर आमच्यासोबत जोडल्या गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आशा आहे की ही माहिती करिअरला एक नवी दिशा देईल. जॉबच्या जॉब हबला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी एका नव्या संधीसोबत.